शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट ही महायुती मागच्या निवडणुकात एकत्र दिसली, पण आता मुंबई महापालिकेच्या रणनीतीच्या वेळी मोठे मतभेद समोर येत आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाला डावललं जातंय का, भाजप अजित पवारांचा गेम करतंय का, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय, प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आणि अजित पवार गटाला किंग मेकर नव्हे तर किंग सर्व्हंट बनवायचं असा भाजपचा डाव आहे का? चला तर जाणून घेऊया। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन महायुती म्हणून लढण्याची चर्चा सुरू आहे। पण मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवार गटानं महायुतीसाठी सक्रियपणे काम केलं, त्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत प्रचार करत मतांचं गणित मजबूत केलं, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणनीतीच्या चर्चेत त्याच अजित पवार गटाला उपेक्षित केलं जातंय असं चित्र निर्माण झालंय। नवी मुंबईसाठी महायुतीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत शिंदे गट आणि भाजपचे स्थानिक नेते सहभागी झाले होते, मात्र या बैठकीला अजित पवार गटाला निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांच्या तीव्र नाराजीचा सूर उमटलाय। अजित पवार गटातील नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांनी भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना फोन केले, पण कुणी फोनही उचलला नाही। त्यामुळे ही फक्त निमंत्रण न देण्याची बाब नसून त्यांना मुद्दाम बाजूला काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय, केला जातोय आणि त्याचा सुगावा अजित पवार गटाला कुठेतरी लागलाय असं देखील बोललं जातं। डावलल्याची भावना मनात आल्यावर अजित पवार गटानं नवी मुंबईत स्वतंत्र बैठक घेतली। विशेष म्हणजे या बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत देखील देण्यात आले। जर आम्हाला डावलणार असाल तर आम्ही वेगळं लढू शकतो असा संदेश या बैठकीतून देण्याचा प्रयत्न झाला। या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे भाजप स्थानिक पातळीवर अजित पवार गटाला खिंडीत गाठतंय का? भाजपची रणनीती ही स्पष्ट दिसते की जास्तीत जास्त महापालिका स्वतःच्या नियंत्रणात ठेवायच्या, शिंदे गटाला हाताशी धरून मुंबई आणि ठाण्यासारख्या महापालिका ताब्यात घ्यायच्या आणि दुसरीकडे अजित पवार गटावर दबाव ठेवायचा, त्यांना दुय्यम भागीदार बनवायचं आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अस्वस्थता आणि नाराजी निर्माण होते। अजित पवार गट महायुतीचं महत्त्वाचं अंग मानला जातो। पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे असेल, कोकणात तिकडे तटकरे असतील, अशा भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे। लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजप आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी महायुतीचा प्रचार केला आहे, मते गोळा केली आहे, संघटन उभं केलं आहे। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप, शिंदे गट एकत्र राहून अजित पवार गटाला बाजूला काढतोय का, हा प्रश्न विचारला जातोय। महायुती म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती, पण या तिन्ही गटात प्रामाणिक विश्वास आहे का, हाही मोठा प्रश्न आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये जागा वाटप, उमेदवारी या गोष्टींमध्ये संघर्ष टाळणं अवघड आहे आणि वरिष्ठ पातळीवर भाजपची गुप्त रणनीती अशी आहे की सगळं नियंत्रण आपल्या हातात ठेवायचं। अजित पवार गटाला केवळ राज्य मंत्रिमंडळात भागीदार ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना बाजूला काढायचं। सध्याच्या घडामोडींमध्ये भाजप आणि शिंदे गटाची जवळीक वाढलेली दिसते। महापालिका निवडणुकांमध्येही त्यांनी एकत्र रणनीती आखायला सुरुवात केली आहे, त्यामुळे अजित पवार गटावर दबाव वाढतोय। भाजपचा प्रयत्न जागा वाटप, उमेदवारी, सत्ता स्थापनेत आपली मक्तेदारी टिकवण्याचा आहे। अजित पवार गटाला पर्यायी किंवा दुय्यम भागीदार म्हणून ठेवण्याची भाजपची भूमिका दिसते आहे। नवी मुंबईतील अजित पवार गटाची स्वतंत्र बैठक हा भाजप, शिंदे गटाला दिलेला स्पष्ट इशारा आहे की आम्ही स्वतंत्र लढू शकतो। जर अजित पवार गट वेगळा लढला तर भाजप आणि शिंदे गटाचं गणित मुंबईत कोसळू शकतं आणि ही धमकी म्हणजे महायुतीमध्ये आपली ताकद दाखवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे। जर भाजप आणि शिंदे गट एकत्र राहिले आणि अजित पवार गट वेगळा लढला तर मराठी मतांचं मोठं विभाजन देखील होऊ शकतं। राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचं नेटवर्क भाजपसाठी मोठं नुकसानकारक ठरू शकतं। काँग्रेस आणि ठाकरे गटाला एक मोठी संधी मिळू शकते आणि त्यामुळं महायुतीत फूट पडली तर विरोधकांसाठी ही सोन्याची संधी होऊ शकते। अजित पवार गटाला किंगमेकर नव्हे तर किंग सर्व्हंट बनवायचं असा भाजपचा डाव आहे, तशी रणनीती त्यांची दिसते आहे। महायुती ही केवळ विरोधकांना हरवण्यासाठी नाही आहे, तर सत्ता वाटप, स्थानिक नेतृत्व आणि आर्थिक लाभ या त्रिसूत्रीवर टिकून आहे। मात्र भाजपचा हेतू स्पष्ट आहे की राज्यात आणि स्थानिक पातळीवर सत्तेची मक्तेदारी स्वतःकडे ठेवायची। अजित पवार गटाची नाराजी वाढली तर महायुतीचं एकत्रित चित्र हे धोक्यात येऊ शकतं आणि भाजपचा जो प्लॅन आहे की सगळी ताकद आपल्याच हाती ठेवायची ती कुठंतरी
कोलमडू शकते आणि त्यामुळं या संघर्षाचं पुढचं रूप नवी मुंबईच्या निवडणुकीत दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? भाजप अजित पवार गटाचा गेम करतंय का? महायुती फुटणार का? मुंबईमध्ये शिंदे, अजित पवार आणि भाजप एकत्र लढेल का, की अजित पवार वेगळं लढण्याचा निर्णय घेतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.